त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी वरी वैसवू पाहुले अलंकापुरम इतिहासरथं सदां भोजते तत्प्रतिपदेशं विदिताजदैवै पदास्त्रियमनं समाधिस्तमूर्तिभजनानं वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु संसार माया तयावरी फार दादाचा आले मागे मागे सुख दुःख साहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत शिरोमणी देवचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री संत वैराग्यवंत वारकरी संप्रदायाचे कळस भक्तीचा आर्तरूप भागवत धर्माचा निश्वास व्यक्तिमत्व संत मान्य संत देवमान्य संत जाणीला संसार बैसलो अंगणी असे वैराग्याचे महाविरू बहिणा बहिणी यांचा उल्लेख प्रेमानं सन्मानानं अभिमानानं स्वाभिमानानं करावा ज्ञानदेव रचिला पाया भजन करा सावकाश माऊली महावैष्णव वारकरी संप्रदायाचे पाया आणि श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय वारकरी संप्रदायाचे कलश अशा श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय महाराजांच्या सकल संत गाथ्यातून ज्या गाथ्याला पाचवा वैष्णव वेद असं संबोधलं जातं अशा गाथ्यातून निवडलेला उत्तम असा 4 चरणाचा सुंदर असा प्रपंचातली माया कमी केल्यानंतर विधात्याची माया कशी प्राप्त होते आणि तो विश्वविधाता आपल्यासाठी कोणती काम भगवंत हा भक्तासाठी कोणत्या प्रकारे धावून येतो याचं यथोचित वर्णन करणारा अभंग कीर्तन निवडलेला आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या गणमतानुसार वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाच्या भावार्थपुरी परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य. या न्यायाप्रमाणे आपलं गाव श्री क्षेत्र रामवाडी तालुका जावली जिल्हा सातारा सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आवाज येतोय का माझा? नक्की ना? मलाच माझा येत नाही म्हणून विचारलं. तुम्हाला येत नाही? कारण ते जास्त जवळ जाऊ शकत नाही त्यामुळे थोडस लांबूनच बोललेलं अतिउत्तम. सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 76 म्हणजे आपला सप्ताह 60 ओलांडून पुढे गेलेला आहे. म्हणजे अनुभव संपन्न असा आपल्या गावातला नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आजची मला वाटतं 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा.
6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व सप्ताह कमिटीतील आयोजक, नियोजक, संयोजक, सर्व कार्यकर्ते मंडळी, चहा नाश्ता देणारे, अल्पोपहार देणारे, कीर्तनाचं सौजन्य घेणारे, त्याचबरोबर यथामती यथावकाश आपल्याला जमेल अशा पद्धतीने मदत करणारे, सर्व सप्ताह कमिटीतील खजिनदार, सहसचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या विद्यमानाने चालत असलेला हा सप्ताह आणि या नामयज्ञ सोहळ्यातील ज्यांच्याशी माझा संपर्क इथे येईपर्यंत झाला ते म्हणजे हरिभक्त परायण आपल्या सातारा जिल्ह्याचं वैभव, परमपूज्य, परमश्री, परमादरणीय शिवचरित्रकार हरिभक्त परायण यांची कालकीर्तन रूपी सेवा झाली आदरणीय संतोषजी महाराज वांदिरगे. त्याचबरोबर हरिभक्त परायण परमपूज्य, परमश्री, परम आदरणीय आपल्या गावचं भूषण, आपल्या तालुक्याचं भूषण हरिभक्त परायण अमोलजी महाराज यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत ग्रामस्थांच्या वतीने आलेली आहे. कीर्तनाला उपस्थित असणारे सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी वृंद, हरिभक्त परायण, मला वाटते गोड अशी मृदंगाची साथ ज्यांची आहे निखिलजी महाराज पवार, त्याचबरोबर हरिभक्त परायण पार्थ महाराज वांदिरगे, मृदंगाचार्यांची नावं भरपूर आहेत. इथे एक मिळत नाही, इथे पुरे हे विशेष गायनाचार्य मयूरजी महाराज आळंदीकर, त्याचबरोबर कृष्णा महाराज उगले, अविनाश महाराज माडिक, गणेश महाराज किरवे आणि आदरणीय संतोषजी महाराज. गोड असं व्यासपीठ चालक ज्यांच्याकडे आहे व्यासपीठ हरिभक्त परायण किसन महाराज पोफळे, श्री क्षेत्र रामवाडी आपल्या गावातलीच व्यक्ती व्यासपीठ चालक म्हणून आहेत. त्याचबरोबर हरवण्यांची साथ असणारे हरिभक्त परायण रामचंद्र महाराज शिंदे गुरुजी, चोपदार काका आज चोपदार आहेत बरोबर ना. हा, आज आमचं राज्य आहे त्याच्यामुळे आज आमच्या महिला आणि आमचा चोपदार फार खमकी आहे बरं का. त्यांच्याकडे आता तुम्हाला काही मी घाबरत नसते, तुम्हाला पण नाही. माझ्या पाठीमागे उभी असणारी सर्व आमच्या मातांची, सगळ्या मातांची उपस्थिती विनेकरीत आहे. अतिशय गोड नियोजन, अतिशय गोड आयोजन, गोड असे सर्व साथीदार आमचे सगळे मर्ढेकर कंपनी, अतिशय मुलीसारखं माझ्यावरती प्रेम करणारी सर्वच मंडळी, त्याचबरोबर सर्वांच्या चरणाला स्पर्श आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हरिभक्त परायण परमपूज्य, परमश्री, परमादरणीय अमोल महाराज आपल्या गावातले विद्यार्थी. म्हणजे मी संस्थेचं नाव ऐकलं होतं पण प्रत्यक्ष मला संस्थेचा फक्त एकाच ठिकाणी अनुभव आला, कारण या पंचक्रोशीत कधी फिरण्याचं महत्भाग्य मला मिळालं नाही. महाराजांच्या कृपेनं, दोघा महाराजांच्या कृपेनं इथे आमंत्रित झाले आले आणि आपल्या गावातली मुलं तयार होतात हे सगळ्यात मोठं आपल्या सप्त्याचं फलित आहे. सगळ्यात विशेष महत्वानं सांगायचं गावात टाळकरी, गावात माळकरी, गावात कीर्तनकार, गावात प्रवचनकार असणं फार गरजेचं आहे. तो सप्ताह आपला वयोवृद्धकडे निघालेला आहे. आता कालांतरानं मी भगवान प्रभू रामचंद्री प्रार्थना करतो आपल्या सप्त्यानं 100 गाठावी, 100%. त्याचं काहीतरी करा बरं का दादा. एक तर साधं द्या, काहीच नको, गेम ट्रबल बाग काही नको, आपलं साधं दिलं तरी चालेल, फक्त शिटी मारून देऊ नका कारण ही झोपते. आमचा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचला पाहिजे. वक्त्याचा आणि श्रोत्याचा फार घनिष्ठ संबंध आहे. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते. श्रोत्यांच्याकडून जर प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालं की वक्त्याला अजून सांगायला बरं वाटतं, बरोबर का नाही. म्हणजे माझा आवाज तुमच्या हृदयात कानात पोहोचतोय का हेडफोन घालून आलाय नाही ना, इतक्या लांब कवचला ह्याचं मला फार फार म्हणजे असं प्रश्नचिन्ह निर्माण झाले. किती लांब बसलात तुम्ही माझ्यापासून, सरका ना पुढे, जागा भरून काढा. विठ्ठला विठ्ठला आधी हसा मग बसा. असो, तिकडे लक्ष द्या. तिकडे मंदिरात नाचता व्यस्तपणा जरा कमी करा. मला आवाज जरा मोकळा द्या दादा, मोकळा. आतल्या मॉनिटरला सर्व आयोजक, नियोजक, संयोजकांच्या चरणाला स्पर्श करते. सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी वृंद, हार्मोनियम वादक, चोपदार ताई सर्वांच्या चरणाला स्पर्श करते आणि गोड अशा अभंगाला प्रारंभ. विठ्ठला विठ्ठला. अभंग 4 चरणाचा आहे, अतिशय गोड आहे आणि अतिशय मार्मिक आहे. अभंगामध्ये 2 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा अत्यंत समर्पित पद्धतीने मांडणी मांडतात आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये फार रंजक असं वळण घेतात. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा ज्या आरती म्हणतात, सोडीला संसार, ज्या आरती तो सोडलेला आहे त्या आरती तो कधीतरी केलेला आहे. करत असताना जाणीव झाली याच्यामध्ये दुःख आहे आणि मग दुःख आहे ज्याची जाणीव झाल्यानंतर त्यागीला तो संसार.
त्यागला तो प्रपंच, आणि त्या प्रपंचात किती दुःख आहे हे मी तुम्हाला वेगळं काय सांगण्याची गरज अजिबातच नाही. पण संतांनी सांगितलेला प्रपंच कोणता आहे, संतांनी सांगितलेला संसार कोणता आहे, याचा अभ्यास आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून करायचा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की या संसाराची माया, या संसाराचं प्रेम, या संसाराची आसक्ती कमी केली म्हणजे सोडली. परिणाम असा झाला, संसार असा आहे त्याच्यामध्ये गुंतत गेलं की जवळचा देव सुद्धा दूर जातो. मग तो भगवान परमात्मा दूर जाऊ नये याच्याकरता आम्ही काय केलं, सोडीला संसार आणि सोडला. बरं का सोडला, माया तयावरी फार, त्याच्यावर माया फार प्रेम करतो आम्ही प्रपंचावर. प्रपंचात येतं कोण, आणि जर व्यावहारिक भाषा घेतली तर प्रपंचात येतं कोण, घर दार धुणं भांडी बायका पोरं मुलं बाळ, हे सगळे आपल्या प्रपंचात येतात, बरोबर का. याच्यापेक्षा वेगळा काही प्रपंच असू शकतो का. जास्तीत जास्त झालं तर त्या घरामध्ये त्या दारामध्ये उभी असलेली गाडी. अजून काही प्रपंच वाढवायचं म्हटलं तर आमच्याकडे असलेली कोट्यावधीची प्रॉपर्टी, म्हणजे जमीन जुमला पैसा अडका कपडे लत्ते दाग दागिने, म्हणजे आमचा संसार हा कितीही केला तरी तो पूर्णत्वाला जात नाही. मग एवढ्या संसारावरती प्रेम करणारी सगळी मंडळी, पण इथं प्रपंच सांगितलाय तो जन्म आणि मरणाचा, कारण देहावर प्रेम करणारी सुद्धा माणसं सांगितला. ज्ञानोबरांनी सांगितलं तो संसार वेगळा, तुकोबरांनी सांगितला तो संसार वेगळा, नाथ महाराज सांगतात तो संसार वेगळा, सुभाषितकार सांगतात तो संसार वेगळा. या संसाराचं चित्र कसं आहे, त्याच्यावरची माया कमी केली. माया शब्द 2 ठिकाणी वापरता येतो. माया जर प्रपंचाची कमी केली तर विधात्याची माया आपल्यावर लागते, म्हणजे तो देव आपला होतो. पण नुसताच आपला होत नाही तर त्या भगवंताला आपल्यासाठी पळावं लागतं, वेळ प्रसंगी चालावं लागतं. आणि तो चालतो कशा करता, तर सुख दुःखच आहे अंगी, तुमच्यावर येणारं संकट घालवण्याकरता आणि तुम्हाला सुखाचा पाऊस पाडण्याकरता विश्वविधात्याला यावं लागतं. आता 3ऱ्या चरणात तुकोबराय रंजक वळण घेतात ते असं, तो हा विठेवरी उभा. आता तो भगवान परमात्मा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तो नाही, त्याने याने घ्यावे नाम पण तिसी करणे त्याचे काम, तो भगवान परमात्मा ती होतो. काय होतो, ती होतो. ती का होतो, तर देवाला ती रूपामध्ये यावं लागतं. कधी, जर भक्तावर वेळ प्रसंगी संकटच तसं आलं तर भगवंताला स्त्री रूपात यावं लागतं, म्हणजे ती होऊन भक्ताचं रक्षण करावं लागतं. आणि ती म्हटलं की ती आई आली, ती म्हटलं की ती माता आली, ती म्हटलं की ती माऊली आली, आणि आई म्हटलं की सगळंच आलं. ज्या आईला सगळं येत असून सुद्धा तिला काहीच येत नाही हे म्हटलं जातं. बघा, आईला सगळं येतं तरी तिला काही येत नाही, तिला काही कळत नाही, हे शब्द आपल्याकडे बोलले जातात. आईच्या जीवावर मुलगी निवांत असते, बरोबर का. मुलगी सासरी निवांत असते का माहेरी, बोला, सासरी का माहेरी. पण ती माहेरी कोणाच्या जीवावर निवांत असते, आईच्या. मग त्या याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम, ज्याला प्रपंच सोडला त्यांना निवांत बसायचं नाही, त्यांना फक्त चिंतन करायचं आणि चिंता आईनं करायची. मग ती आई कोण आहे, तर विठेवरची विठाई. मग ती ही कामं का करते असाही प्रश्न आहे. ही कामं ती का करेल, वेडी आहे का ती, नक्कीच वेडी आहे. तिला वेळ लागलाय कशाचं, भक्तांच्या भक्ती प्रेमाचं वेळ लागलं. मग ती आई ही सगळी कामं करते कारण त्या आईला एक विशेषण आहे, आणि ते विशेषण आहे भोळी आहे. ती कशी आहे, भोळी आहे. आणि आई गोडी आहे म्हणून ती काही करायला तयार होते. वेळ प्रसंगी 12 वाजेपर्यंत लेकराची वाट बघत बसते कारण ती भोळी आहे. त्याच्या आवडीचं त्याला खायला देते कारण ती भोळी आहे. आज जरी त्या मुलाला पत्नी असली, त्या मुलाला मुलं असली, तरी ती म्हातारी आई त्याची वाट पाहत उभी राहते आणि आल्यानंतर जेवलास का विचारते, कारण ती भोळी आहे. मग ती विशेषणानं ती भोळी आहे, तशी विठेवरची विठाई भोळी आहे. आणि भोळी आहे म्हणून नाही तर अंतःकरणानं कोवळी आहे म्हणून ती सगळी कामं करते, पण कोणाची, ज्यानं संसार त्यागला असा अभंगाचा भावार्थ. विठ्ठल आता मुद्दा हा आहे, मला आता 2 दिवस झाला प्रपंचच चाललाय. आता वेगळा प्रपंच करायचा. 2 दिवस झालं काय, पहिला अभंग काय होता, कालचा अभंग काय होता, पंढरीची जावे आल्यानं संसार, म्हणजे संसारात येऊन त्याच्याकडे जायला वेळ नाही, बाकी सगळे कुटांडी करायला वेळ आहे. सगळं करतो, लग्नाला वेळ काढून जातो, बारशाला वेळ काढून जातो, ओटी भरणाला वेळ काढून जातो, कोणा पाहुण्यांकडे सहज भेटायला जातो, पण पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला भेटायला जायला वेळच नसतो.
जातो म्हणून होत नाही, करतो म्हणून होत नाही, जावंच लागतं आणि गेल्याशिवाय तो भेटत नाही. मग संसारात आलेला पंढरपूरला जायचंय, पण तो संसार कुठला आहे जो तुम्ही आम्ही आनंदानं करतोय, खेळीमेळीनं करतोय, आनंदानं करतोय. कशा करता? सुख मिळावं याच्या करता. पण शेवटचा टप्पा असा आहे ते मिळतच नाही, आणि कुणाला मिळालेला नाही आणि मिळणारही. कारण कित्येक जण आले, कित्येक जण गेले, पण प्रपंचात कुणी सुखी झालेलं का होत नाही? त्याचं कारण आहे तो भरत 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 गेलं तरी तो रिता रिता होतो. पण परमार्थ थोडा जरी केला तर परिपूर्णतेकडे जातो. हा फरक आहे प्रपंचात आणि परमार्थ. पण जो संसार इथं सांगतायत ज्ञानोबराय म्हणतात देह हाच संसार आहे, देह हाच संसार आहे. तुकोबराय म्हणतात गाडगी मडकी धुणं भांडी बायका पोरं बुरं हा सगळा संसार आहे. नाथ महाराज तर म्हणतात संसाराचा बाजार भरला ग बाई, संसाराचा बाजार भरला ग बाई, यात सुख नाही बाई त्यात सुख नाही, इथंही सुख नाही आणि तिथंही सुख नाही आणि इथंही सुख नाही. विठ्ठला कुठे सुख आहे का? सुख सांगा. इथं यात सुख नाही बाई ह्यात सुख नाही. का? काम क्रोध याचे गिराईक पाही, याचे काम क्रोध याचं गिराईक आहे. इथंही सुख नाही आणि तिथंही सुख नाही. मग ज्ञानोबराय सांगतात देहरूपी संसार आहे, तुकोबराय सांगतात गाडगी मडकी धुणं भांडी हा संसार आहे. इथे नाथ महाराज ज्यांचं प्रपंच उत्तम आहे आणि परमार्थही उत्तम आहे तरी ते म्हणतात नको नको, ह्याच्यात काय अडकायला नको, ह्याच्यात काही गुंतायला नको. आता सुभाषितकार सांगतात काय संसार आहे? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, परत परत मरायचं, परत परत जन्माला यायचं, हा संसार आहे. आपल्याला नक्की संसार कुठला करायचा आहे? ऐका, जन्माला आल्यानंतर जाणं हे निश्चित आहे, बरोबर. उपजे ते नाचे नाचिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेण, उपजला तो जाणार आहे. तुकोबरायांचं गोड प्रमाण आहे. उपजला प्राणी न राहे संसार, बैसला शेजारी काळ उसा. उषा उसा उसा ऊस माहित आहे? शेतातला नाही, ऊस ऊस. बैसला शेजारी काळ उसा. उसा म्हणजे डोक्याच्या शेजारी कोण असतं? मोबाईल. डोक्याच्या शेजारी कोण असतं? ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत. हे कशाला ठेवतोय आम्ही? आमच्या डोक्याच्या शेजारी रात्रभर एकच असतं काळ उसा. तो काळच आहे ना, तो काय आहे? बैसला शेजारी काळ उसा. आमच्या डोक्या शेजारी एम बसलेला आहे, कारण तो एकच म्हणतो ही कधी जात आहेत, मी कधी न्यायला बस. तो कोणासाठी थांबलेला नाही, कोणासाठी थांबणारही नाही. तुमच्या आमच्यावर त्याची सत्ता आहे, पण त्याच्यावर संतांची सत्ता आहे. या प्रपंचामध्ये दुःख आहे, ह्याच्यामध्ये गुंतणं अवघड आहे. आम्ही गुंतत जातो. कशाला म्हणायचं? सोडायचंय प्रपंच. ज्या अर्थी तुकोबराय म्हणतात सोडीला संसार, त्या अर्थी त्याच्यामध्ये काहीतरी गंमत आहे बाबा. काय गंमत आहे? याच्यामध्ये दुःख आहे, याच्यामध्ये यातना आहेत, याच्यामध्ये सुखाचा लवलेशही नाही. मग हा असा तो प्रपंच आहे कसा? ज्ञानोबराय म्हणतात तो लटका आहे, तो फसवा आहे. तो कसा आहे? लटका म्हणजे खोटा आहे. तो तुम्हाला फक्त भासवतो सुखाचं, पण तो सुखाचा नाही. आहे का? नाही. तुमच्याकडे भरपूर काही असतं तरी चित्तात समाधान आहे का? आहे का? अंतःकरणात प्रेम आहे का? नाही. कोणाबद्दल आसक्ती राहिली का? फक्त आज माणूस एकाच गोष्टीवर नितांत प्रेम करतो आणि त्या गोष्टीचं नाव आहे पैसा. त्यालाही सुभाषितकारांचं प्रमाण आहे. अर्थातुराणाम न पितान बंधू, कामातुराणाम न भयं न लज्जा, क्षुधातुराणाम न बलं न तेजा, चिंतातुराणाम न सुखा न निद्रा. कशावर प्रेम आहे? जे सोबत येणार नाही, ज्यास अनासक्त आहे, त्या संपत्तीवरती लक्ष आहे आणि त्याच्यावर प्रेम आहे. अर्थ ज्याच्याकडे जास्त आहे त्याला माणसं दिसतात का? बरोबर का? ज्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे त्याला माणसं दिसतात. अर्थात राणा पिताना बंधू, त्याला बापही दिसत नाही आणि बंधूही दिसत नाही, भावही दिसत नाही, भाऊ दिसत नाही. जर भाव भावाचं नातं कसं असावं हे जर पाहायचं असेल तर रामायण वाचा. विठ्ठला त्याचं कारण आहे माझं ते माझंच आहे, पण भावाचंही माझंच आहे ही वृत्ती जिथं निर्माण होते त्याला महाभारत म्हणतात. पण माझं ते माझं नाही, माझ्या भावाचंच आहे आणि
आणि माझ्या भावाचंही ते त्याचंच आहे. ही भावना जिथं निर्माण होते त्याला रामायण म्हणतात. अंतःकरणात प्रेम पाहिजे ना. ज्याच्याकडे संपत्ती त्याला काहीच कोणीच दिसत नाही. अर्थात राम पिता न बंधू कोणीही दिसत नाही त्या माणसाला. रस्त्यानं नीट चालावंच सुद्धा वाटत नाही. त्याला टाळतच आहे आम्ही. पिता न बंधू नाही दिसत कोणी संपत्तीवाल्याला. कामात राणांना भयंगलज्जा. काम वाचण्यात गेलेल्या माणसाला भीती वाटत नाही, लाजही वाटत नाही. सुधात राणांना बलम तेजा. कित्येक महिन्याचा उपाशी आहे, त्याच्या अंगामध्ये बलही नाही आणि त्याच्या चेहऱ्यावरती तेजही राहत नाही. आणि शेवटचं प्रमाण आपल्यासाठी महत्वाचं. चिंतात राणांना सुखम न निद्रा. त्याच्या आयुष्यात चिंता आहे, त्याला सुखाची झोप लागत नाही. निद्रा म्हणजे झोप येत नाही. आणि मला सांगा, प्रपंच सुखी म्हणणाऱ्यांना झोप लागते का? तुम्ही घरी गेल्या गेल्या झोपता का? पंख्याच्या 3-3 पात्याकडे बघत रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत बसता पण झोप लागत नाही. त्याचं कारण आहे आयुष्यामध्ये चिंता सोडत नाही. पण तुकोबराया म्हणतात त्याला चिंतन करता आलं, त्याला चिंता लागूनच राहत नाही. कसा संसार करायचा बाबा आम्ही? काय आहे या संसाराचं चित्र? फार विचित्र म्हणजे संसाराचं चित्र. किती विचित्र आहे ऐका. समजा मी आता तुमच्या घरी येते, येऊ का? हो तरी म्हणा माझ्या समाधानासाठी. थोडी ना मी येणार आहे, पण या तरी म्हणा. वचने का दरिद्रता? बोलण्यात दारिद्र्य नसावं. माणसाने या बसा उठा म्हणावं. नाही तर आपल्या गावाकडची माणसं सहज जर विचारलं ना, दादा तुम्ही कसे आहात, तुम्ही काय म्हणता? बरं बरं आहे, बरं छान व्यवस्थित. असं कशाच बरे? गेले भात चोरले, हाती गेला शेपूट राहिला. आले दिवस काढायचे कसे तरी. आतापर्यंत सगळे वाढदिवस आणि म्हातारपणी काढ दिवस. हे आयुष्याची तरा आहे. काय अवस्था आहे आमची. आता सगळे वाढदिवस स्वच्छ साजरे केले, आता काढ दिवस. ही सवय आहे. बोलण्यामध्ये दारिद्र्य आहे, मनाला छान आहे, खाऊन पिऊन मस्त मजेत आहे. काय करतो? दिनोदिनी हाती धन्ना गोविंदाचे पोवाडे. रात्रभर भजन करतो, दिवसभर भजन. कुणी असं म्हणत नाही. पण तुम्ही म्हणा तरी ताई या आमच्या घरी. म्हणा की या आता जाते, आता तुमच्या घरी येणार. हा, आणि जर मी तुमच्या घरी आलं तुमच्या घरात येऊन कपाट उघडलं, उघडू का? कशाचं? साड्यांचं, ज्याच्यावर आमचा लळ जीव. हा, आता नवमीला साडी गुढी पाडव्याच्या निमित्तानं गुढीसाठी म्हणून आणली, पण ती साडी याच गुढ्यांनी घेतली. त्या गुढीला घरातलीच लावली. आणि त्याच्या शासंकता काय? ही साडी दिवसभर उन्हात राहणार आहे, त्यामुळे तिचा कलर जाऊ शकतो. तर घरातली जुनी 100 रुपयाची लावूया आणि आणलेली आपल्यालाच ठेवूया. काही कुशाग्र बुद्धिमत्ता. विनोदाचा भाग सोडून द्या. न जाणं मी तुमच्या घरी आले, तुमच्या साड्यांचं कपाट उघडलं तर उघडू नये पण उघडलं. आणि उघडल्यानंतर एक दृश्य आलं समोर. ते म्हणजे तुमच्या कपाटातल्या जेवढ्या साड्या तेवढ्या सगळ्या साड्यांमध्ये मी बुडून मरण एवढ्या साड्या आहेत की नाही? निश्चितच आहे. त्या कपाटामध्ये एक छोटा कप्पा आहे. त्या कपाटातल्या कप्प्यामध्ये तुमचे दागिने आणि त्याची चावी आता तुमच्याकडे आहे. 100%. माझा मुद्दा एकच आहे. इतकं सगळं तुमच्याकडे आहे, ऐका, एवढं सगळं तुमच्याकडे आहे तरी आमच्याकडे एकच वाक्य ठरलेलं आहे प्रपंचातलं, माझं नशीबच. हे सगळं तुमच्याकडे आहे तरी तुम्ही म्हणता माझं नशीब फुटकं. मी म्हणून प्रपंचात टिकले. दुसरं कोणी असतं तर कधीच निघून गेलं असतं. डोंगरावर थांबलं. याला म्हणायचं तो प्रपंच, म्हणून याला म्हणाय म्हणतात तो लटका आहे. म्हणजे तो कसा आहे? खोटा आहे. तो तुम्हाला फसवाय. मग जो फसवाय त्याच्या नादाला लागायचं नाही. मग तो करायचं काय? संत मायबापांनी सांगितलं का तो सोडा आणि फक्त बनमार्थ करा? नाही. तो प्रपंच करताना नाशवंत देह प्रपंचात गुंतवा आणि अविनाशी तत्व चिंतन असणारं मन ते भगवंताला द्या. दोन्ही सुखरूप होईल. विठ्ठल
का व्यवहार सर्व हा संसार वाया एर धार हरिवीर, ज्याच्यामध्ये हेलपटे फक्त येणं जाणं आहे पण त्याच्यात हरीचं नाम नसेल तर त्याला काही तथ्य नाही. आता तुम्ही प्रपंच भरभरून केलाय पण मला सांगा या करत्या प्रपंचामध्ये कुठंतरी माझ्या भगवंताचं कुठंतरी माझ्या प्रभू रामचंद्रजींचं नामचिंतन मुखात आलं का? आम्ही म्हणतो की महाराज वय झालं साठी, बुद्धी झाली नाठी, हातात आली काठी, तोंडाची झाली खोबऱ्याची वाटी, मग म्हणतो राम, भगवंत म्हणतात तिथंच थांब. जेव्हा होता तेव्हा गेला कुठे बाबा? पायात बूट, बुटावर पॅन्ट, पॅन्टीवर शर्ट, शर्टावर जॅकेट, जॅकेटात पाकिट, पाकिटात नोटा, एका हातात कप, एका हातात सिगरेट, जगाला करता येडियत असं करू तुम्ही फिरला, तारुण्य घालवलं आणि म्हातारपणात माझ्याकडे आलात तरीही तुम्हाला मी स्वीकारलंय. कारण आता काय करतात? आईचं बसून आता बसा. आता ही वेळ गेली का? नाही ना. आता मागे झाले ते पाहू नका तुकोबरे म्हणतात. पुढे जाणी आहे तो का? जे झालं गेलं सगळं गंगेला म्हणाल सोडून द्या पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा आता तरी सुधारा. तरी लोक ऐकत नाही, हे दुर्दैव आहे. मग ऐकत नाहीत मग तरी सुद्धा माझे संत थांबले का? नाही थांबले. त्यांनी विनंती करून का होईना पण तुम्हाला चिंतन करायला भाग पाडलं आणि ते चिंतन करताना ते साधं म्हणत नाही तुमच्या हाताबाया पडतात. कर ढोढोळे विनवी तर तुम्ही सांगितलंय पण पाया पडले ना. विनंती केली कर, हात जोडून विनंती करतो. संसार श्रम करू नका, विषयामध्ये गुंतू नका. तुम्ही 8व्या मधू सुधना म्हणजे राम राम स्मरा आधी देवाचं भजन करा आधी. कारण या प्रपंचामध्ये तुम्हाला सुख मिळेल याची आशा नाही. सुख पाहता जवा पाहे दुःख आता ना तर दुःख पर्वत एवढं दुःख घेतो क्षणभर सुखासाठी पण हे एक क्षणाचं सुख तुम्हाला कुठं भेटतं सांगू? इथं सुख वाटे याची टाई बहु पायी संतांच्या. हे जाणीव झाली संत मायबापांना आणि मग संतांनी विचार केला आपण जर या संसाराच्या तापानं तापलो ना ते पांडुरंग परमात्म्याला जाऊन म्हणाले संसाराच्या तापे या कुटुंबाची ज्या कुटुंबासाठी तुम्ही आत्मनाद करता ते कुटुंब तुमचं असतं का? लक्ष देऊन ऐका ते कुटुंब तुमचं असतं. हाडाची काढ करता, रात्रीचा दिवस करता, रक्ताचं पाणी करून तुम्ही सगळं जीव ओतून करता. तुम्हाला 2 शब्द सुखाचं कोणी बोलतं का? ज्यांच्यासाठी तुम्ही राबता ज्यावेळेला तुमची वेळ त्या बिछाण्यावर पडायची येते त्यावेळेला ही आपली माणसं कळतात. कर्णही बधीर झाले वाचा बोले बोबडी. काय होतं? कान बधीर होतात, वाणी बुडी बोलायला लागते. काय राहत आमच्या हातामध्ये? काही राहत नाही. हे आलेली इंद्रिय दिलेले भगवान परमात्म्याने इंद्रिय दिली कशासाठी? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. हे हात पाय दिले भजना करता पण जास्त वापरतो म्हणून महाराजांना म्हणावं लागतं बसलेल्यांनी टाळी आणि मुखानं भजन पण कोणी काही करत ते फक्त महाराजांनीच करायचं असतं, बाकीच्यांनी करायचं नाही. पण करण्याचा फायदा पुण्याची गणना पण ते करत नाही आणि प्रपंच करतो. त्याचं कारण आहे ज्ञानोबांची गोड ओवी आहे. विषय विषयाचा परिपाड गोड परमार्थ लागे कडू कडू विषय कडू गोष्टी आहेत त्या गोड वाटतात आणि गोड गोष्टी कडू वाटतात. आता मला सांगा 3 प्रश्नांची उत्तर द्या. तुम्हाला भांडण बघायला आवडतं, लावायला आवडतं का करायला? नाही असं कसं? यातलं काहीतरी तुम्हाला आवडतंय. करायला आवडत नसेल असं कोण नाही. कारण सांगते त्याच्या पुढचं संसार करायचा ना. माझ्या सुनेला स्वयंपाक येत नाही हे शेजारच्या सासूला कसं कळलं?
सारख्या सूचना करते ती सासू. तिनं सांगितल्याशिवाय शेजारी कळलं का माझ्या सुनबाईला स्वयंपाक येत नाही. हा प्रपंच आहे आणि याला गुंतणं म्हणतात. चौघी एकत्र आले की हरिपाठ करणार नाहीत, काकडा म्हणणार नाहीत, पण चौघी एकत्र आले की आम्ही नव्हतो अशा, आम्ही नव्हतो तशा, त्या होत्या कशा विचारांना हेच सांगणार ना. हरिपाठ करणार नाही तुम्ही, काकडा करणार नाही, बरोबर. भांडण बघायला आवडत नाही, त्यांनी हात वर करा. भांडण बघण्यासारखी मज्जाच नाही म्हणणार तुम्ही ताई, काय विचार. बरं तुम्ही म्हणता, ऐका, तुम्ही भांडण बघायला जातच नाही का अजिबात. आता माझा मुद्दा लक्ष देऊ नाही का. सकाळी पहाटे पहाटे 8ला तुम्ही उठता. किती वाजता उठता? 5ला. 5ला उठणाऱ्याने हात वर करा. 99.99% सगळ्या आज्या असणार आहेत ज्या पहाटे उठतात. पहाटे उठता, लगबगीने स्वयंपाक करता, मुलांचा डबा करता, पतीचा डबा देता, सासू सासऱ्यांचा चहा नाश्ता, बीपीच्या शुगरच्या गोळ्या काय असेल ते सगळ्यांचा जिथल्या जिथं करता. गडबडीमध्ये कपडे धुणं, भांडी घासणं, लादी पुसणं, हे की नाही, सगळ्या गोष्टी करतो. फक्त एक गोष्ट आपल्याकडून राहते, मी सगळ्यात शेवटी ठेवतो, आणि ती आहे देवपूजा. ते काय आहे? देवपूजा. पण ती देवपूजा करताना पण आम्ही कशी करतो? वेळ नाही, 5 मिनिटात देवपूजा उरकायची आहे बरं का. किती मिनिटात? 5 मिनिटात उरकायची. मग सगळे देव आम्ही एकत्र आंघोळीला पाठवतो. आमची देवपूजा अशी, आपल्या वारकऱ्यांची देवपूजा कशी आहे? एक एक भगवंताला घ्यायचं आणि त्याला स्नान घालायचं, पुसायचं, वस्त्र घालायचं, गंधाक्षता लावायच्या, आभूषणं घालायची आणि मग पूजा करून व्यवस्थित ठेवायचं. आपले काही बिचारांना पाणी मिळत नाही, त्याचं कारण धावपळ. आता धावपळीमध्ये देवाच्या पूजेला वेळ नाही. आता त्याच्या पुढचं तुम्ही चपात्या बनवायला घेता, बनवता का? चपाती बनवायला घेता, एक लाटताय, एक तव्यात आहे, एक टोपल्यात आहे, चौथी डब्यात गेली आहे. डब्यात म्हणजे मुलांच्या डब्यात गेली आणि ती चपाती तव्यात टाकली, टाकलेली चपाती भाजून दुसरी टोपल्यात गेली, पोळपाटावरची तव्यात गेली. एकदा ती उलटून झाली आणि तुमच्या स्वयंपाकघराची खिडकी अशी उघडलेली आहे. तुमची धावपळ चालू आहे, तुमच्या डोक्यामध्ये कामाचं नियोजन चालू आहे आणि तेवढ्याच वेळामध्ये कुणाच्या तरी कडाक्याच्या भांडणाचा आवाज तुमच्या कानावर पडला. काय कराल? रामवाडीतल्या एकही महिला घर सोडून जाणार नाहीत, तर त्या काय करतील महाराज? किचन कट्ट्या उभ्या राहतील आणि खिडकीतनं भांडणं बघतील. पण त्या भांडणं बघणार, कारण कडू विषय येतो, गोडू जीवाची झाला. भांडण कडू आहे, जीवाला गोड वाटलं. म्हणून तो कडू वाटतो प्रपंच. प्रपंच कसा मुळातच तो कडू आहे, वाटतोही तो कडू, पण तो गोड वाटतो जीवाला. कसा वाटतो? गोड वाटतो जीवाला, गोड वाटतो. पण गोड चांगलं आहे का? कडू विषय तो कडू जीवाशी झाला. परमार्थ गोड आहे, लोकांना कडू वाटतो. संतांचं चरित्र ऐकायला लोकांना कडू वाटतं, नको वाटतं, झोप येते. काय हवा? विनोदाची कथा बहु वाटे गोड. विनोदाच्या कथा गोड वाटतात. कीर्तनातला 5
मिनिटाचा विनोद घरी जाईपर्यंत ओठावर रेंगाळत राहतो, पण कीर्तनाचं चिंतन कोणाच्या लक्षात राहत नाही. ती वस्तुस्थिती आहे. मग जो प्रपंच मुळातच कडवट आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे. ह्या प्रपंचाची दशाच असा की त्याच्यात गुंतणं आलं. मग तुकोबरा नाथ बाबा यांनी संसाराचं चित्र उभं करताना, संसार सांगत असताना सांगावं की तुम्ही प्रपंच करू नका असं नाही, तो करा, पण तो करताना कसं करा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती, तैसे हातावे संसारी जोरी प्राचीनाची जोडी. पक्षी अंगणात उतरल्यानंतर टाकलेल्या पसावर धानातले चोचीत बसेल इतकंच धुवून जातात, उरलेल्यांच्या मध्ये अडकत नाही. तैसे असावे संसारी. मग ज्या प्रपंचामध्ये आपली ही अवस्था होते, आपल्याला सरते शेवटी कळतं आपलं तर कोणीच नाही बाबा, कोणी म्हणजे कोणीच नाही. नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबुडा क्षणामध्ये गती झाली, अवघे करतील हाड आपलीच माणसं हडहाड करतात. काय आपल्या जीवनाची करा. मग करावा का प्रपंच सोडावा. बरं सोडण्याकरता तो धरला तर पाहिजे. तुम्ही धरलाय का नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, जेवया छंद माझे माझं मत आयुष्य गेलं, पण आपलं कुणीच नाही हे शेवटी कळालं. किती सुंदर वर्णन केलंय सुभाषितकारांनी बघा. आपण मेल्यानंतर काही कळतं का? अनुभव घेतलाय का? नाही. मग बोला की मेल्यानंतर काही कळत नाही. आपण गेल्याच्या नंतर आपली 4 चाकी दारातच उभी असते, आपल्यासाठी तिचा उपयोग नाही. आपण गेल्यानंतर करोडोचा बंगला आहे तिथेच असतो, त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. आपण गेल्यानंतर आपली बायको दारापर्यंतच आहे, आपल्याला तिचा काही उपयोग नाही. आपण गेल्याच्या नंतर ज्या समाजावर प्रेम केलं तो स्मशानभूमीतच पोहोचवणार आहे. आपण गेल्याच्या नंतर आपल्याला अग्नी देणारा आपलाच आहे. काय आलं काय गेलं लक्षात घ्या. समजा 15 कोटीचं घर बांधलं, पण जीव गेल्यानंतर 15 मिनिटं त्या 15 कोटीच्या घरात कोणी ठेवत नाही. 40 लाखाची गाडी आहे, आयुष्य घालवलं त्या गाडीमध्ये फिरून, पण 4 मिनिटं त्या 40 लाखाच्या गाडीत कोणी आपली प्रेत यात्रा काढत नाही. जिच्यावर आतनात प्रेम केलं ती पत्नी उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ओलांडून आपल्यासाठी येत नाही. कांजीची कपडे घरात कपाटात घड्या घालून ठेवली, पण त्यातलं एकही वस्त्र आपल्यासाठी कामाला येत नाही. घरात असणाऱ्या सुगंध अगरबत्तीतला एक पुडा आपल्यासाठी जळला जात नाही. 5 रुपयाच्या अगरबत्तीची पुडी आपल्या समोर सोडली जाते. अनेक दाग दागिने सोने नाणे असते तर ते अंगावरून काढूनच घेतले जातात. आपलीच माणसं आपल्याला अग्नी दिल्यानंतर आल्यावर स्नान करतात. ही जर आपलीच असतील तर विचार करा आपण कोणासाठी. जे म्हणतात ते एकच आहे, फक्त तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुम्ही चिंता करू नका, चिंतन करा, चिंताच लागणार नाही. मग ही चिंता आमच्या आयुष्यातली का गेली? आम्ही फक्त एकच केलं, भगवंताचं चिंतन. आणि चिंतन करताना लक्षात आलं दुःखरूपी प्रपंचाचा त्याग आणि सुखरूपी परमार्थाचा स्वीकार, आणि फायदा एकच झाला. प्रपंचाची माया कधी संपली कळालं नाही, आणि भगवंताची माया कधी लागली ते कळालं नाही. त्याचं कारण आहे तुकोबरा म्हणतात, सासूबाईंना सांगतात आपल्या, मामी तुम्हाला वाटतं मी प्रपंच करावा, पण मी प्रपंचामध्ये गुंतणार नाही. त्याचं कारण आहे वमन म्हणी वैसले का. वमन म्हणजे उलटी, विटले हे चित्त प्रपंचापासून. विटलं म्हणजे खराब झालं. विटलेली भाजी, आपल्याकडे ग्रामीण भागात भाजी खराब झाली त्याला काय म्हणतात, जुना शब्द विटलं. विटलेली भाजी जर खाल्ली तर वमन म्हणजे उलटी होते. तसं विटले हे चित्त प्रपंचापासून चित्त बाजूला गेलं
वमनते म्हणे वैसले ते केळच वाटते उलटे येते तो करावासा वाटत नाही तो प्रपंच म्हणून तो प्रपंच तो कोबराया म्हणतो आम्ही सोडला त्या अभंगाचं पहिलं छंद. आणि सोडला त्यागला सोडला संसार केला षडवरुणीचा आणि त्यागला तो संसार. आणि मग काय केलं आम्ही फक्त एकच केलं तू काय म्हणे देह बरीला विठ्ठले आणि काम क्रोध केले घर रीते पण त्याची आवड निर्माण व्हावी लागते प्रेम निर्माण व्हावं लागतं कशाबद्दल प्रपंचाबद्दल का परमार्थाबद्दल आवडीने व्हावे हरिनाम घ्यायची आवडीनं भजन करावं आणि सवडीनं प्रपंच करावा पण आपलं उलट आहे आम्ही सवडीनं भजन करतो आणि आवडीनं प्रपंच करतो. आई ऐका झोपल्या का काय जाग्या का हाला बरी एकदा डुला बरं जरा आहे ना सगळ्या सगळ्या आहे ना नाही काही ना डोळे उघडे ठेवून झोपायची सवय असते म्हणून विचारलं आहे ना आवडीनं भावे प्रपंच आवडीनं करतो सवडीनं परमार्थ करतो चित्त देऊ नाही का माया आहे प्रपंचाबद्दल प्रेम आहे प्रपंचाबद्दल आसक्ती आहे पण परमार्थाबद्दल तेवढी रुची नाही जी संतान नाही तुकोबराया म्हणतात आन रस रुचती केवी राम रसाची चवी चव आली पाहिजे या ओठावर त्या भगवंताच्या नामाची चव रेंगाळली पाहिजे त्याची सवय लागली पाहिजे आणि आम्ही काही भजन करत नाही कीर्तनात पण करत नाही घरी पण करत नाही येणार जाणार रामकृष्ण हरी म्हणत नाही म्हणतो का म्हणता नक्की म्हणता रामकृष्ण हरी तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी म्हणायचं पुण्याची गणना कोण म्हणायला पाहिजे मुखानं त्याची रुची लागली पाहिजे. मी एक सोपा प्रश्न विचार स्वयंपाक करता का तुम्ही स्वयंपाक करता का देवा स्वयंपाक करता हा ऐका हा नाही करायचं तर त्याला पुढचं पर्याय ऐका भाजी फोडणीला देता माझा मुद्दा लक्ष देऊन ऐका व्यवहारातलं उदाहरण सांगून दृष्टांताला सिद्धांत देऊन पुढे जाते. भाजी फोडणीला दिली जुन्या महिलांची भाजी करण्याची पद्धत वेगळी होती भांडिरगे महाराज चुलीवर स्वयंपाक करायच्या आता आली ती पद्धत म्हणा
पहिलं नोटबंदी झाली, नोटबंदी नंतर कोरोना आला, आणि आता गॅस बंदी झाली. विठ्ठल विठ्ठल. आता चुलीवर स्वयंपाक करायची पद्धत आहे. त्या महिला चुलीवर स्वयंपाक करायची. ऐकताय का? ऐका. त्या आजीने जर भाकरी केली ना, मला भाकरी अशी जर ती चुलीला लावली ना, तर भाकरी टम्म फुगायची. आता भाकरी नाही फुगत, करणारी फुगते. भाकरीचा तर विषय सोडून द्या. आता यांना नाही विचारत, तुम्हाला विचारते, तुमचं बरं आहे ना? ठीकठाक. कारण बालदार चोपदार गेले, आता गेले ना. ह्यांनी प्रेमानं स्वयंपाक कधी केला हे कळतं तुम्हाला. ज्या दिवशी पातळ अशी भाकरी आणि मऊसूत चपाती तुमच्या ताटात आली, समजायचं प्रेमानं केलंय. ज्या दिवशी अंगठ्यासारखी जाड भाकर ताटात येईल, त्या दिवशी समजायचं अति प्रेमानं केली. बरोबर का नाही? खरं की खोटं? यांची एक सवय सांगते ऐका. शास्त्र सांगतं, घरातल्या गृहिणीने स्वयंपाक करताना विचारून करू नये. किती जेवताय, किती खाताय? तुम्हाला रोज विचारतात या संध्याकाळी किती भाकरी खाणार, 1 2 3 4 का 5, किती? अर्धी लई झाली. तुम्ही किती सांगता महाराज? अर्धी खाऊ, जास्तीत जास्त 3 चतकोर. ती म्हणते 3 चतकोर मला करायला येत नाही, नीट सांगा. एक तर अर्धी तर 3 चतकोर तर नाही, एक तरी. तुम्ही म्हणता ठीक आहे बाई, माझी आपली अर्धीच कर. बरोबर? ऐकताय ना? हा. किती करायची? अर्धी. आता त्याच्या पुढचं ऐका. तुम्ही ऐका. तुम्ही विचार करून उत्तर द्या यांना. तुम्ही म्हणता अर्धीच खाणार. तुम्ही रोज बघताय ताई माई अक्का गेल्या तिकडं. विठाला आपल्या संस्थेचे विद्यार्थी आहेत का महाराज? आपल्या भजनी मंडळ, भजन मंडळ. अरे वा वा. बाल भजनी मंडळ, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. पहिल्यांदाच असं झालं बरं का. शक्यतो करून कीर्तन झाल्यावर सगळे भजन करायला येतात, पण ह्या मुलांचं कौतुक आहे की तुम्ही कीर्तनाला चालत, विशेष आहे. छान. आता कुठे होते मी? अच्छा, ह्या भाकरी तर अडकल्या. आज भाकरी सांगतात हे कळायला, आणि त्या दिवशी तुम्हाला सांगते, त्या दिवशीची भाजी एवढी रुचकर होते वांग्याची, एवढी रुचकर होते, आणि तुम्ही अर्धीच भाकर खाताना 10 वेळा त्यांच्या तोंडाकडे बघता. मागायची होती. नाही, माझा विनोद सोडून द्या. ऐका. विचार करून स्वयंपाक करू नये. घरातल्या गृहिणीनं जेवण बनवताना घरातली माणसं जेवण करून एका माणसाचं जेवण उरेल एवढा स्वयंपाक करावा. ती भाजी आईनं फोडणीला दिली त्या आजीनं, की ती आजी ओबड दोबड हातात चटणी मीठ द्यायची, फोडणी द्यायची. काय चव असायची त्या भाजीला. भाकरी करून उरलेल्या त्या परातीतल्या पिठामध्ये पाणी ओतून लसणाची फोडणी देऊन त्यात पिठलं करणारी माय होती, आणि त्या पिठल्याला अमृताची चव होती. आज आमच्या स्वयंपाकाची पद्धत आहे, कांदा त्यात, लसूण त्यात, खोबरं त्यात, जिरं त्यात, मोहरी त्यात, कढीपत्ता त्यात, कोथिंबीर त्यात, मीठही त्यात, भाजीही त्यात, आणि पाणीही त्यात. सगळं एकदम परतायचं, आणि त्याला उकळी आली की त्या महिला जुन्या उकळी आल्यावर मीठ टाकायच्या. मीठ टाकून भाजी पुन्हा उकळली की मग हातात घ्यायच्या आणि पळीनं प्यायच्या. नव्हत्या पीठ त्या पळीतली भाजी हातात घ्यायच्या आणि हातातली भाजी चाखायच्या. त्याला काय म्हणतात? चाखणं. चाखणं म्हणजे चव घेणं. आणि ती चव घेताना लक्षात यायचं भाजीला मीठ कमी आहे का,
तिखट कमी. माझा दृष्टांत समजून घ्या. भाजीला मीठ कमी असेल तर माऊली मीठ टाकायची, तिखट कमी असेल तर तिखटाची फोडणी द्यायची, आणि दोन्ही जास्त झाले असेल तर पाणी ओतायचे. पण ती भाजी कुठपर्यंत चाखायची? कुठपर्यंत? जोपर्यंत ती भाजी चविष्ट होत नाही, उत्तम होत नाही, तोपर्यंत ती भाजी ती माऊली चाखते. माझा दृष्टांत संपला सिद्धांत नाही का? जेव्हा ती भाजी उत्तम होते तेव्हा आम्ही वाटतं पंक्तीला बसावं. तसं भगवंताच्या नामाची चव हे ओठावर रेंगाळताच क्षणी पटकन लक्षात येते. आन रस रुचिती केवी राम रसाची चवी. आता मग काय ब्रह्मरस करू घोषणा पंगती. आता तो ब्रह्मरस चाकला तो संतांनी, आणि हे लक्षात आलं म्हणून सोडिला संसार माया तयावरी फार. मग त्या भगवंतानं माया लावली, त्या भगवंतानं प्रेम दिलं. फायदा काय झाला माहित आहे? विश्वाच्या मालकानं भक्तांच्या साठी पळावं आणि भक्तांच्या साठी धावावं. विठ्ठल काय धावावं? ज्ञानामध्ये वर्णन करतात. देखा नवलत या प्रभूंचे अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत वसे. अर्जुनाच्या व्रताचं सारथ्य पण भगवान कृष्ण परमात्म्यांनी केलं. त्याचं कारण आहे अर्जुनाचं तेवढं प्रेम होतं भगवंतावर, अर्जुनाची भक्ती होती तेवढी. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा देव, माझा सर्वस्व आहे, त्या भावनेनं भक्ती. परिणाम अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणत होते. जगद्गुरु तुकोबरायांनी रस्त्यानं जाताना त्यांच्या पायाची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. माझ्या जनाबाईची गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. माझ्या तुकोबरायांची हाडा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. त्याला म्हणायचं भक्ती. आणि आपण विठ्ठल विठ्ठल बोट माझ फुटल कसा भेटल विठ्ठल सांगा ना. अंतकरणापासून हाक मारा, मोहे डाव गाली पाना, नाव घेता पंढरी नाना, कोठे ना दिसे पाता, उडी गाली आवची. त्याला यावं लागतं भक्तांच्या वक्षमार करता. मग महाराज तो कोणासाठी आला सांगता का? सांगावं ना महाराज. भीष्माचार्यांनी रणांगणात उभं राहावं. समोर 5 पांडव उभे होते आणि भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा घ्यावी. प्रतिज्ञा का घेतली माहितीये? दुर्योधनांना सांगावं, भीष्माचार्यांना सांगावं, तातश्री 100तलं जगेना 5तलं मरेना, 100तलं जगेना आणि 5तलं कुणी मरेना. पण आचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे शरीराने हित होते, अंतकरणात नाही, पांडवांच्याच बाजूने होते. अंतकरणाचा आशीर्वाद होता पण त्यांना पर्याय नव्हता, कारण जिथे मीठ खाल्लंय त्या मिठाला जागणं गरजेचं होतं म्हणून ते स्तब्ध होते. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली त्या रागाच्या भरामध्ये, उद्या ही पृथ्वी मी निष्पांडव करेन. युद्धाचा नियम आहे, सूर्य उगवला आणि सूर्य मावळला की युद्ध समाप्त. जिथे आपल्या आपल्या पर्णकुटीमध्ये जाऊन झोपले. आणि झोपल्यानंतर भीष्माचार्यांची प्रतिज्ञा, कारण भीष्माचार्यांच्या मुखातून निघालेला शब्द हा अंतिम आहे. ज्या अर्थी त्यांनी प्रतिज्ञा केली त्या अर्थी उद्या पांडव नष्ट करणार असते. पण आता ही चिंता कोणाला? ज्यांनी ऐकलंय उद्या मरणार आहे त्यांना किती चिंता लागली असेल. माणसाला कोरोनात कसं झालं होतं, ह्या कोपऱ्यात एखादा शिंकला तर त्या कोपऱ्यातला माणूस पाय उचलून बघायचा, मी तिथे गेलो होतो का. मरणाची भीती होती ना, मृत्यूचं तांडव चालू होतं तेव्हा. कोण कधी केव्हा कसा जाईल सांगता येत नव्हतं. मरण जवळ. संत म्हणतात आपुले मरण पाहिले ना डोळा. भीती वाटत होती मरणाची. पण ज्यांची प्रतिज्ञा केली, ज्यांनी कानानं ऐकलं की उद्या आपण मरणार आहे, त्यांना तर काहीच नाही. ते बिचार आले, बचतचे भोजन केलं ना आपल्या आपल्या कुटीत जाऊन झोपले. नुसते झोपले नाही, घोरायला लागले, उद्या मरणार आहे. केवढाचा विश्वास कोणावर? विश्वाच्या मालकावर, जगाच्या चालकावर, अखिल गुणनिधान सच्चिदानंद नंदन करुणावरणालय भक्तवत्सल भगवंतावर केवढा विश्वास आहे. आणि एवढं सगळं करताना सगळे झोपले, पण जो त्यांच्या मागे उभा होता तो विधाता, त्याला नाही झोप लागली. तर देवाने विचार केला, हे सगळे झोपलेत पण मी झोपून चालेल कसं? कारण जिनं माझ्या बोटाला चिंदी बांधली तिचं रक्षण करणं माझं काम आहे. जिचं कपाळाचं कुंकू आता उद्या पुसलं जाणार आहे, तिला झोप लागेल का? ज्या दिवशी तुमचा नवरा हॉस्पिटलमध्ये असतो ना, ज्या दिवशी तुमचा नवरा आयसीयू मध्ये असतो ना, त्या दिवशी जगाच्या पाठीवरची कुठलीच भारतीय पतिव्रता स्त्री आपल्या पतीला दवाखान्यात ठेवून पंचपक्वानांचा भोग घेऊ शकत नाही. तिच्या घशातून घास खाली उतरत नाही, पाण्याचा गोट खाली जात नाही, कारण तिला फक्त एकच विचार असतो, माझा पती माझा दवाखान्यात आहे, माझं वैभव, माझं सौभाग्य
मरणाच्या दारात उभा आहे. ती माऊली 10 वेळा देवाच्या समोर जाते, 10 वेळा त्याच्या समोर जाऊन पदर पसरते आणि आपल्या सौभाग्याची भीक मागते. आणि देवाला ती तिच्या पदरात घालावी लागते. एवढी ताकद त्या माऊलीच्या पदरात आहे. नाही लागली झोप द्रौपदीला. भगवंताने विचार केला कोणाला उठवावं. धर्मराजा मोठे आहेत, वडील बंधू आहेत. भीमदादा मोठा आहे, नाही उठवू शकत मोठ्यांना. नकुल लहान आहे, सहदेव लहान आहे, त्यांना उठवू शकत नाही. समवयस्क माझ्या जीवाच्या जवळ आहे, त्याचं नाव अर्जुन आहे. अर्जुनाच्या जवळ गेले, 3 वाजले होते पहाटेचे. उठ रे बाबा उठ उठ. अर्जुनानं डोळे चोळत चोळत उठावं म्हणावं. देवा घड्याळ बघितलं का किती वाजले? का उठवलं? चाकर झोपेची वेळ. वेडा आहेस का? वेडा आहेस का? उद्या मरणार आहे. भीष्माचार्यांच्या प्रतिमेवर विश्वास नाही, त्यांच्या शब्दांवर विश्वास नाही. धनुष्यातून निघालेला बाण आणि भीष्माचार्यांच्या मुखातून निघालेला शब्द परत कधीच घेता येत नाही. विश्वास नाही का तुझा? अर्जुनाला सांगितलं देवा विश्वास तर आहे, भीष्माचार्यांच्यावर शब्दावर विश्वास. अरे मग विश्वास आहे तर तू झोपलास का? त्याला अर्जुनाला फार गोड उत्तर दिलं. तेवढं गोड उत्तराला अर्जुनाने सांगितलं रे देवा, जर आमची काळजी करणारा जागा असेल तर आम्ही जागा राहून काय करू? आमची काळजी करणार तू आहे, तुझं तू बघून घे, आम्ही झोपतो. अर्जुनाने झोपावं. आता देव स्वस्त बसले. 3:30 वाजले. आता पटकन भगवंताने विचार केला द्रौपदीकडे जावं. मंद मंद पावलानं नाही, झपझप 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 पावलानं जगाच्या मालकाने द्रौपदीपर्यंत यावं. आपल्या अंगावर केस रिकामे सोडून बसलेली द्रौपदी. आणि त्या द्रौपदीने सांगितलं होतं ज्या वेळेला दुर्योधनाची मांडी फुटेल त्यावेळेला मी त्या रक्ताचा अभिषेक करेन, केस धुवेन, तेव्हा केसाचा आंबाडा बांधेन. भगवंताची दाट सावली त्या द्रौपदीच्या अंगावर पडली. आपलं डोकं आपल्या मांडीवर आपल्या गुडघ्यावर टेकून शांत बसलेली द्रौपदी एका चक्र पाणी वाचून या तिला आता कुणी नव्हतं. तिच्या लक्षात आलं दाट सावली आपल्या अंगावर पडली. ती सावली कोणाची होती तर ती आपल्या भावाची, ती आपल्या भगवंताची होती. चटकन उठली आणि दिली मिठी पायाशी. भगवंताच्या चरणाला मिठी दिली. आता काय? भगवान कृष्ण परमात्म्यांनी द्रौपदीच्या बाहूला धरलं आणि उठवलं. आता ही वेळ विचार करण्याची नाही, आता ही वेळ कृती करण्याची. काय कृती करावी? माझे पती जाणार आता. सूर्य उगवला, युद्धाला सुरुवात झाली की पाचीच्या पाची पती माझ्या हत्तीसारखे बलाढ्य पती जाणार. देवा आता काय करावं? देव म्हणले चिंता करू नको, मागे पुढे उभा राहे सांभाळ आणि अनाथा निवाराया. बंधू पाठीमागे उभा आहे, काळजी करू नको, फक्त चल लगबगीनं. जायचंय कुठे? देव म्हणले कुठू नको, चल. आता विचारू नको कुठे जायचंय, आता फक्त माझ्या मागे मागे ये. जगाच्या मालकानं पुढे चालावं आणि द्रौपदीनं मागे चालावं. ऐका, चालता चालता अशा एक भीष्माचार्य साधनेला बसले होते आणि भीष्माचार्यांची कुटी समोर होती. विश्वाच्या मालकानं सांगितलं द्रौपदी आता इथला प्रवास तुला एकटीला करायचा आहे, आता तू पुढे, मी तुझ्या मागे. काय करायचंय? मी देवा काय करायचंय? काही करू नको. भीष्माचार्य साधनेत आहे, डोळे त्यांचे बंद आहेत, त्यांचं चिंतन चालू आहे. बोलू नकोस काही, फक्त तिथे जा आणि तुझं मस्तक श्री संताची माथा चरणावर, तिथे जा आणि तुझं मस्तक त्यांच्या चरणावर टेका. काही करू नको, फक्त हातातली कंकण वाजव, तुझं काम झालं. विधात आहे तिथं जावं, मस्तक टेकवावं. पण माझ्या भगवंताची भूमिका पहा. द्रौपदीच्या पायातल्या चपलांचा आवाज येतो. माझ्या भगवंतानं द्रौपदीच्या पायातल्या चपला आपल्या बगलेमध्ये घेतल्या. पहाटेचा मंद वारा सुटला होता म्हणून काळी कांबडी वाला कांबळी पांघरून एखाद्या चोराला चोरी करावी आणि एका दरवाजाच्या आड लपून बसावं असा देव माझा त्या झोपडीच्या दरवाजाच्या मागे लपून बसला. द्रौपदीने आतमध्ये जावं, दर्शन घ्यावं, हातातल्या बांगड्या वाजवाव्या. ज्या आरती बांगडीचा आवाज आला त्या आरती कोणीतरी स्त्री असेल या उद्देशानं भीष्माचार्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडला. भीष्माचार्यांच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडला, इष्ट पुत्र सौभाग्यवती भव. आणि जसा आशीर्वाद हातात मुखातून बाहेर पडला, पटकन द्रौपदी मागे सरल्या आणि समोर ओरडल्या, तातश्री. खार कंडोळे उघडले, आवाज ओळखीचा वाटला. आता ते खरं काय हे खरं? काय खरं? ते खरं काय हे खरं? काल तर प्रतिज्ञा केली पांडवांना मारेल आणि आज तर जी आशीर्वाद दिलाय इष्टपुत्र सौभाग्यवती भव, ते खरं हे खरं? भीष्माचार्यांना काही कळे ना. भीष्माचार्याने एक प्रश्न विचारला द्रौपदीला, द्रौपदी एकटी आलीस का ग? मी एकटी नाही आले. कोण आलंय? माझा दास आहे, माझा सेवक आहे.
माझा भगवंत आहे, माझा भाऊ आहे, मी एकटी आली नाही. कुठे आहे तो? मागे आहे. आणि तो काय करत होता? तर चोराट्यासारखा, चोरी केल्यासारखा शांत उभा होता. माझ्या द्रौपदीच्या चपला बगलेत घेऊन त्याचं कारण, ज्याचं चिंतन करावं त्याची चिंता विधात्यानं करावी. आणि ते चिंता करण्याचं कारण अभंगाचं दुसरं चरण. द्रौपदीच्या पाठीमागे भगवान चालत चालत गेले. जगाच्या पालकानं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पूर्ण करावं, म्हणजे अर्जुनाचं रक्षण पुढे उभं राहून करावं, द्रौपदीचं रक्षण मागे राहून करावं. हे भगवंताचा स्वभाव आहे. कारण भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहार, दुष्टांचा नाश करण्याकरता, भक्तांचं रक्षण करण्याकरता त्याला यावं लागतं. पण बाबा, आपली पण भक्ती तेवढी पोटतिडकीपासून असावी ना. आपली भक्ती कशी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, चुलीवरचं दूध उतू गेलं, फुलियाची गणना कोण करी, अशी भक्ती करतो का? नाही ना. भक्ती अंतकरणापासून असावी. तुम्ही एकदा त्याचं चिंतन करा. तो द्यायलाच बसलाय हो, द्यायलाच बसलाय तो भगवंतांना, तर तुम्ही घ्यायला तयार नाही, ही तुमची चूक आहे. जगाच्या मालकानं सांगावं 2 पावलं माझ्यासाठी चाला, 1000 पावलं मी तुमच्यासाठी चालत आहे, पण 2 पावलं तरी त्याच्या समोर गेलं पाहिजे. विठाला काही करायचं नाही तुम्हाला. तुम्ही म्हणाल मग महाराजांनी प्रपंच करता करता भजन कसं करावं? सोपं सांगितलं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम परमार्थ सदा,
वाचन म्हणावं, कारण वाणी एवढी पवित्र आहे. ज्ञानोबराय म्हणतात किती गोड आहे सांगू. उसाचे आणि हवाळ मिसळे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. पण तुम्ही आणि भगवंताच्या अगदी जवळ आहे, अगदी जवळ आहे. नाही असंही नाही. तैसा हृदयामध्ये मी आता सर्व सुखाचा आराम की भ्रांताची काम विषयावर आणि भगवंताच्या अगदी जवळ आहे. पण आपलं नडतं कुठे माहितीये का, अडतं कुठे, तर त्याला फक्त एकच कारण आहे आणि त्याचं नाव आहे मीपणा. काय आहे? मी आणि अहंकार हे जोपर्यंत तुमच्या अंतःकरणातला जात नाही तो भगवंत आपला होत. तुम्हाला असं वाटतं का की संसार करताना संतांच्या पत्न्या देवाशी भांडल्या नाही? भांडल्या ना, अधिकारानं भांडल्या. नामदेवरायांचं कुटुंब 14 माणसांचं, 14 माणसांचं कुटुंब. आता 2च माणसं घरात असले तरी 2 माणसांच्या मध्ये कामाची विभागणी आहे. सकाळी स्वयंपाक एकानं करायचा, संध्याकाळी एकानं. परिस्थिती आता फार वेगळी आहे. एकत्र कुटुंब पाहायला मिळत नाही, तो आनंद आम्हाला उपभोगता येत नाही. ते बाळा जरा शांत करा. विठ्ठला विठ्ठला. त्याचं चिंतन करतायत ना, त्याच्या नावं घेतायत ना, दिन रजनी त्याचं भजन करतायत. नामदेवरायांची पत्नी एकदा उठली, राजाई. ऐका, नामदेवरायांच्या पत्नी राजाई एकदा उठल्या. 2 प्ररात्र पाहुणी एकांत राजाई वृत्तांत सांगे माते. ऐका, रात्रीच्या 2 प्रहर, रात्रीचे 12 वाजले. मध्यरात्रीच्या समयाला उठल्या. पांडुरंग परमात्म्याशी भांडायला नाही गेल्या, रुक्मिणी मातेशी भांडायला गेल्या. कारण रुक्मिणी माता कुठे आहे? भगवंताच्या. तुम्ही गेलाय का पंढरपूरला? कशाला? प्रसाद घ्यायला? अच्छा, दर्शन घ्यायला भगवंताचं नक्की गेलाय ना? नक्की. तर देवा दर्शन घ्यायला गेला, काय केलं? डोळे भरून त्याला पाहिलं का जवळ गेला, डोळे बंद केले? आपण हाच वेडेपणा करतो. संत तुकोबरा म्हणतात देव पाहावयासाठी गेलो आणि देवाची झालं. आमचं काय? आम्ही दर्शनाला 24 तास लाईन मध्ये उभे राहतो. भगवंताची मूर्ती पाहायच्या अगोदर तिथं जवळ गेलो की पहिला हात जोडतो, डोळे बंद करतो. बंद करू नका, डोळे भरून पाहिन रूप तुझे, त्याला डोळे भरून बघा. कारण तुकोबरा म्हणतात आता दृष्टी पुढे ऐसा चित्र आहे, जो मी तुझं काय मी तुला पाहत राहीन असं माझ्या डोळ्यासमोर राहा. आपण तसं करायचं, डोळे भरून त्याला पाहायचं. कसं करायचं? डोळे भरून पाहायचं. पांडुरंग परमात्म्याकडे गेलं नाही, राजाई आई साहेबांकडे गेल्या, पाठीमाग रुक्मिणी मातेकडे. 2 प्ररात्र पाहुणी एकांत राजाई वृत्तांत सांगे माते. आपल्या अंतःकरणातली हकीकत, आपल्या अंतःकरणातली यातना, आपल्या अंतःकरणातलं दुःख एक पत्नी, एक पतिव्रता स्त्री रुक्मिणी मातेसमोर मांडतायत. काय म्हणतायत माहितीये? अहो रुक्माबाई, अहो आई साहेब, अहो रुक्माबाई, विठोबाशी सांगा प्रताराची कागा वेड केले. सांगा ना आई साहेब, तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा माझ्या नवऱ्याला का वेड केलं. 14 माणसे माझे घरी, अन्नासाठी मुठी दारोदारी. माझ्या घरी 14 माणसाचं कुटुंब आहे, पण माझं पती देव तुमच्या भजनात. हा संतांचा प्रपंच आहे. आई 4 चाकी गाडी ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे कुणीही संसार करेल. त्याच्याकडे बंगला आहे, नोकर चाकर कामाला, पैसा लत्ता ल्यासाला सगळं जिथला तिथं आहे, त्यांच्याकडे कुणीही संसार करेल. पण ज्यांनी प्रपंचाची राख रांगोळी केली, जगाच्या कल्याणाकरता दाराला चौकट राहिली नाही, पाणी प्यायला माठ राहिला नाही, जेवायला ताटही राहिलं नाही, पण परमार्थाचा थाट ज्यांनी केला, अशा माझ्या संतांच्या बरोबर त्यांच्या पत्न्या खंबीर उभ्या राहिल्या. तिला पतिव्रता म्हणा. काय आम्ही आमच्या प्रपंचाची दशा करावी सांगा. थोडस कमी पडलं तर आम्ही पिशवी भरून माहेर निघून जातो. अरे त्या काळातल्या 500 एकर ऊसाच्या मालकीन पुण्यातल्या आप्पाजी गुळव्यांच्या कन्या माझ्या तुकोबऱ्यांच्या पत्न्या काही कमी श्रीमंत होत्या, पण फटक्यातही संसारात भक्कम उभ्या राहिल्या. आपले पती त्याचं चिंतन करतात आणि मी माझ्या पतीचं चिंतन करतो, परिणामी भगवंताला त्यांची चिंता करावी लागली. वैशिष्ट्य आहे. आणि हे तुकोबरा इथं रंजक वळून घेताना म्हणतात आणि त्याचं चिंतन केलं, याने यावे ना भजन केलं. पण भजन करण्याचं कारण आहे विश्वविधात्याला तो हा न होता ती व्हावं लागलं. मग भगवान परमात्मा ती कोणासाठी झाली ऐका. समुद्र मंथन झालं, समुद्राचं मंथन झालं, त्या मंथनातून निघालेला अमृताचा कुंभ देवतांना पाजण्याकरता विश्वविधात्याला मोहिनी व्हावं लागलं. ज्या वेळेला अर्जुनावरती प्रसंग आला तेव्हा अर्जुनासाठी भगवंताला सुभद्रा व्हावं लागलं. भस्मासुराच्या वधाकरता मोहिनी व्हावं लागलं. राधेसाठी भगवंताला राधा व्हावं लागलं. आणि चोखोबरायांच्या पत्नी करता चोखोबरायांची बहीण निर्मला
पाहावं लागलं, त्याचं कारण भगवंताची भक्ती करावी आणि त्या भक्तीचं फलित भगवंतानं वेळ पडली तर ती कोण करावं, त्याचं कारण वैली उघडादार हा का विधात्याला चोखोबरायांची बहीण निर्मला व्हावं लागलं. वहिनी उघडा दार हा कामाने बाळणपणाचं काम माझ्या विश्वविधात्यानं केलं महाराज. कारण चोखोबराया फक्त माझ्या भगवंताचं भोजन करायचं. ज्या वेळेला चोखोबरायांच्या अंगावर चोखोबरायांच्या सहित 16 जणांच्या अंगावरती भिंत पडली त्यावेळेला जगदीश पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यात पाणी आलं. चोखोबरायांच्या त्या भिंत पडली अंगावरून देवानं सांगितलं, नामदेवा जाऊन माझ्या चोखोबरायांना भेटायचंय मला, त्यांना घेऊन या. नामदेवरायांनी विचारलं, देवा चोखोबरायांना आणायचं कसं, ओळखायचं कसं, तिथं 16 माणसं आहेत, 16च्या 16 जागेवर गेलेत, त्यातून चोखोबरायांची हाड शोधायची कशी. भगवंतांना सांगितलं, नामदेवा माझा चोखोबराया कसा होता सांगू का रे, माझ्या चोखोबरायाचं मुखच नाही तर चोखोबरायांची हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. उचला त्यातलं प्रत्येक हाड लावा तुमच्या कानाला आणि त्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी ते हाड माझ्या चोखोबरायांचं आणि त्या चोखोबरायांची हाड नामदेवरायांनी गोळा करून आणावी. विधात्याच्या हातात नाही, विधात्यानं आपल्या पितांबर मध्ये घ्यावी आणि स्वतःच्या हातानं माझ्या चोखोबरायांना समाधी जगाच्या मालकानं द्यावी. म्हणून पहिलं दर्शन चोखोबरायांचं नामदेव पायरीच्या आधी दर्शन चोखोबरायांचं मंग पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं एवढा मोठा अधिकार चोखोबरायांचा. त्याचं कारण याने घ्यावे नाम अभंगाच्या प्रपंचाचा त्याग केला, त्यांना भगवंताचं चिंतन करावं. नुसतं चिंतन करू नका, तर याने घ्यावे नाम, तुम्ही चिंतन करा. किसी करणे त्याचे काम. मी मगाशी म्हटलं, आईच्या जीवावर मुलगी माहेर निवांत असते. तिला माहित असतं मी इथं चहाचा कपही उचलणार. ती म्हणतेच बॅग ठेवली रे ठेवली की काय म्हणते, आई आई मी आता इथं कुठलंही कसलंही काम करणार. आई म्हणते करायचं पण एवढं म्हणणारी फक्त आईच आहे. आणि तुम्ही इकडे सासूला म्हणा, सासूला म्हणा, आपण याच्या अगोदर सगळं व्हायचं की नाही, कपडे भांडी स्वयंपाक जिथल्या तिथं.
आपण आलो की होणं बंद झालं. बरोबर. तुम्ही एखाद्या दिवशी म्हणा आत्याबाई, तुम्ही म्हणा आत्याबाई, आत्याबाई नाही आई 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 आई, आत्याबाई नाही काय, आई आई आई. अहो आई, तुम्हाला काय सांगू, आमच्या आई ना चपात्या एवढ्या सुंदर बनवतात. बाप रे, मला तर एवढ्या आवडतात त्यांच्या हातच्या चपात्या. आई निघाल्यात कुठे चपात्या बनवायला. कौतुक करायचंय ना करायचं. आमच्या आईच्या हातचा चहा पिलात ना कंटाळला जातो. करायचंय का सुनबाई, चालल्याच आई. हा. आणि आयानो, मी खरंच तुम्हाला विनंती करते, तुम्हाला जर तुमचं म्हातारपण सुखात घालवायचं असेल तर एकच करा, एकच करा. कळलं? ह्यांना कळलं, तुम्हाला कधी खायचं विठाला. फक्त एवढंच म्हणा, लाखात एक आमची सूनबाई आहे महाराज. बास बाबा, भाग्यवान आहे. अशी सून मिळायला भाग्य लागतं. सासूबाई, तुपातला शिरा आणि नुसत्या दुधाचा चहा आणि बसायला झोपाळा नाही मिळाला तर सांगा मला. फक्त बोलणं गोड असा. टिकायचंय ना तुम्हाला. कशाला वाद, कशाला विवाद, कशाला हेवे, कशाला दावे. काल तुम्ही सासू होत, आज सासू आहात तुम्ही, काल सुना होतात की. आज तुम्ही सासू झालात, आज तुमचा थोडा अधिकार वाढला. आज जी सून आहे ते उद्या सासू होणारच की. हे घटिका यंत्र, हे फिरणारं चक्र आहे, हे फिरत राहणार आहे. मग बोलताना बोला की गोड, काय अडचण आहे. का दुखवता एकमेकींना. एक काम सासून केलं, 10 कामं सुनबाई करेलच की. करत राहा, मदत करत राहा. एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपंत. बोलण्याला कटुता निर्माण होते, पण तुकोबराय म्हणतात मधुरा वाणी ओठी, तुका म्हणे वाव पोट. माधुर्य मधुरता, शृंगारी सुरेखता. ज्ञानोबराय म्हणतात बोलणं जर माणसाचं गोड असेल ना, अख्खं जग तुमच्या प्रेमात पडतं. एवढं तुमचं बोलणं गोड आहे. आणि गोड बोलणं आम्हाला इथं पाहायला मिळतं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव. बोलताना सुद्धा संत देवाशीच बोलतात आणि देवाविषयीच बोलतात. आणि ते त्यांच्याकडे झालं म्हणून तिसी करणे त्यांचे काम. तिला एवढं काम करावी लागतात. आईकडे मुलगी आली की आई किती गोड बोलते, मुलगी आयुष्य गोड बोलते, कारण त्या नात्याला फार पवित्रता आहे. मुलगी माहेरी आली की आईच्या जीवावर राहते ना, तशी सगळी भक्त मंडळी म्हणतात तो आहे ना तो पाहून घेईल. आणि तो पाहून घेईल, वेळ प्रसंगी तो होतो आणि वेळ प्रसंगी तो ती होतो. कसं, तिसी करणे त्यांचे काम. आणि त्यांना आपल्यासाठी यावं असं वाटत असेल ना तर त्याचं भोजन करावं. विठोबा रखुमाई. हा बघा, शेवटचे चरण फार गोड आहे बाबा. ऐका. विधात्याला आई म्हटलंय त्याचं कारण आहे. विठाई विठाई कृष्णाई कान्हाई रंगाई, तेव्हा तू विठेवर सखय बाई ओ करी कृपा. तसं ज्ञानराज माझी योग्यांची माऊली आई येते आणि आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. विधात्याला आपली आई व्हावं लागतं, वेळ प्रसंगी पळावं लागतं. माऊली जगाची आई झाले त्याला कारण आहे. मूर्तीदादा, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानदादा, ज्ञानोबा या विश्वाची आई झाली आणि या तिन्ही भावंडाची मुक्ताई आई झाल्या. पण आईचा आई पण फार मोठा आहे. व्यवहारातल्या असो किंवा माझ्या विठेवरची विठाई असो,
त्या दोघांचा अंत करून कोवळा आहे. तुकोपर्यंत हे गोड प्रमाण आहे बघा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐकी कळवळ्याची जाती करीला भावी ना आई लाभाची अपेक्षा करत नाही. पोटी भार आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आई कळवळ्याची जाती करीला भावी लाभाची अपेक्षा करत नाही. जिचं अंतःकरण नेहमी प्रेमानं भरलेलं असतं, जिच्याकडे समर्पणाची भावना असते तिला आई म्हणतात. पण आज आमच्या पोरांना ती माऊली कळत नाही, हे दुर्दैव आहे. ती भोळीच आहे, खरंच ती भोळी आहे. तिच्यासारखं भोळे या विश्वात कोणीच नाही. राब राब राबते, काबाड कष्ट करते विना मोबदला. कधी त्या कामाचा 1 रुपया कुणाला मागत नाही. कधी दमले कधी थकले असं सुद्धा म्हणत नाही, कारण ती भोळी आहे म्हणून. मुलं मोठी झाली तरी नितांत प्रेम करते. आजही मुलं बाहेर जातात, गाडीवर फिरतात, पण परत माघारी येईपर्यंत जिच्या डोळ्याला डोळाच लागत नाही, उंबऱ्यावर उभी राहून वाट पाहते, ती आई आहे. कारण तिचा स्वभाव भोळा आहे. सुनबाई जरी घरात असल्या तरी आपल्या मुलाच्या आवडी निवडी त्या सुनेला समजावून सांगते आणि वेळ प्रसंगी स्वयंपाक घरात जाऊन स्वतःच्या मुलाच्या आवडीचे पदार्थ बनवते, कारण ती कळत नाहीत. ह्या आईचं अंतःकरण, ह्या बापाचं अंतःकरण कळत नाही आम्हाला. एक सांगू तुम्हाला, आज तुमच्याकडे सगळं काही आहे. ज्याला मुलगी माहेरवरून सासरवरून माहेरी जाते, तेव्हा आजही आपली आई दारात उभी राहून हातात भाकरीचा तुकडा घेऊन आपल्यावर ओवाळून टाकते, कारण ती भोळी आहे. तिला काही कळत नाही. तिला एवढंही कळत नाही की डोळ्यात काजळ घालताना मिरचीचा हात धुवावा. अरे कळतं तिला. आपल्या हाताला स्वच्छ गरम पाण्यानं धुवून मग आपल्या लेकराच्या डोळ्यामध्ये काजळ घालते, हे कळतं तिला, कारण ती भोळी आहे. रात्री ओल्या कुशीवर झोपून स्वतः लेकराला कोरड्या कुशीवर झोपवते, हे एवढं तिला कळतं, कारण ती भोळी आहे. हटकत ल्यावं तुटकच पांघरावं, पण आपलं लेकरू या समाजाने हिनीतवाणी दिसू नये याच्याकरता जीवाचा आट्टा पिट्टा ती करते, कारण ती भोळी आहे. पदराला दंड घालून जाते, पण लेकराच्या अंगावरती एकही सुईचा धागा किंवा एकही सुईचा टाका मारत नाही. लेकरू कडकडीत घराच्या बाहेर पाठवते, कारण ती भोळी आहे. आई एक सांगू, 50,000ची साडी जरी तुम्ही घेतली ना, 50,000ची, तरी माझ्या आईच्याच कपाटात ती मला आवडते. कारण मला विश्वास इतकाच आहे की त्या कपाटाला हात लावता क्षणी, ती आवडलेली साडी हातात घेता क्षणी जे अंतःकरण कळते, ती आई आहे. घेऊन जा एवढं मोकळ्या मनानं आई इतकं कोणी म्हणत नाही. आणि सासर कडून माहेरी गेलेली रिकामी पिशवी माहेर राहून भरून आल्याशिवाय राहत नाही. इतकं भोळे पण जिच्यात आहे ती आई. तिला फक्त देणं माहित आहे, घेणं काहीच माहित नाही. ती फक्त देत राहते. समर्पणाची भावना जिच्याकडे असते. अजून सांगू, तुमच्या बोलण्यातली आर्तता आणि तुमच्या बोलण्यातलं दुःख जिला कळतं ना, ती आई असते. आपल्या डोळ्यातले अश्रू लपवून जगासमोर हसऱ्या चेहऱ्यानं जी माऊली फिरते ना, ती आई आहे. कारण तिचा स्वभाव भोळा आहे, फार भोळी असते. काही लागत नाही तिला. लागतात फक्त 2 शब्द प्रेमाचे, आपुलकीचे, आपलेपणाचे, प्रांजळपणाचे. ही आई जेव्हा हरवते ना या जगात ना, तेव्हा दाय मोकळून त्याच्या कुशीत जाऊन रडावंसं वाटतं, पण भेटत नाही, मिळत नाही तिचा आशीर्वाद. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत जपा. ही माणसं भाबडी आहेत, भोळी आहेत, फार काही लागत नाही यांना. 2 शब्द प्रेमाचे लागतात इतकं. तशी माझ्या व्यवहारातली आई भोळी आहे ना, तशी विठेवरची विठाई सुद्धा भोळी. इतकी भोळी, इतकी भोळी, इतकी भोळी, इतकी अंतःकरणानं कोळी ना, तिला जर एखाद्या भक्ताचं दुःख पाहिलं तर त्याच्या यातना माझ्या त्या आईच्या अंतःकरणाला होतं. राधेला प्यायला दिलेलं दूध, राधेनं गरम गरम दूध प्यावं, तर माझ्या भगवंताच्या, माझ्या आईच्या पायाला फोडी आले. उखळलेलं पाणी तुकोबऱ्यांच्या अंगावर ओतावं, तर फुलं तुकोबऱ्यांच्या अंगावर पडावी आणि त्याच्या यातना माझ्या विठेवरच्या विठाईला. तुम्ही फक्त काय द्यायचंय त्याला, तरी गायचे करी ये आटा प्रारमा झाली मोठ की विश्वभरी दे तुला. एक क्षण द्यायचंय, फक्त एक क्षण, आणि त्याने मुक्तीचारी साधीला एक क्षण फक्त त्या विठेवरच्या विठाईला द्या. अख्खी सत्ता द्यायला माझी आई तुमच्यासाठी तयार आहे. फक्त 2 पावलं तिच्यासाठी चाला.
ते जेव्हा तुकोबारायांच्या लक्षात आलं तेव्हा तुकोबाराया म्हणतात, खरं सांगू, आई आईच असते, तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. अभंगाचं शेवटचं
आहे बोल विठ्ठल पितेची कोवळी दावे चाले मागे मागे सुख दुःख आहे अंगे ज्ञानेश्वर असो उद्या भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव